लाडक्या बहिणींसाठी आनंदाची एक मोठी लाट घेऊन आले आहेत महिला व बालकल्याण मंत्री अदितीताई तटकरे। होळीचा सण यावेळी बहिणींसाठी खरोखरच गोड ठरणार आहे, कारण धुलीवंदनाच्या मुहूर्तावर लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याचे वाटप सुरू झाले। मार्च महिन्याच्या पहिल्याच दिवसापासून महिलांच्या बँक खात्यात 20वा आणि 21वा असे दोन्ही हप्ते एकत्रितपणे जमा होण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे। येत्या 4-5 दिवसात तब्बल 2,30,00,000 महिलांच्या खात्यात हा डबल हप्ता म्हणजेच 3,000 रुपये पाठवण्याचे काम वेगाने सुरू आहे। मात्र एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या, 20 लाख बहिणींना योजनेतून बाहेर काढण्यात आले असून त्यांना यापुढे लाभ मिळणार नाही। फेब्रुवारीमध्ये 20वा हप्ता का आला नाही याविषयी अदितीताई सांगतात की तांत्रिक अडचणींमुळे तो जमा करणे शक्य झाले नाही, परंतु आता होळीच्या शुभ मुहूर्तावर राज्यातील 12 जिल्ह्यातील महिलांच्या खात्यात डीबीटी म्हणजेच थेट लाभ हस्तांतरण पद्धतीने केवळ 10 निवडक बँकांमार्फत हे पैसे जमा केले जात आहेत। सुट्टीच्या दिवशीही हे वाटप थांबणार नाही आणि 8 मार्च महिला दिनापर्यंत सर्व पात्र बहिणींच्या खात्यात 3,000 रुपये जमा होतील असे स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले। पण सावध रहा, 20 लाख बहिणी अपात्र ठरल्या आहेत आणि कदाचित तुमचेही नाव त्या यादीत असू शकते। त्यामुळे आजच अधिकृत संकेतस्थळावर जाऊन अपात्र महिलांची यादी तपासा। मार्च पासून 5 नवीन निकष लागू झाले असून त्यानुसार अर्जांची कठोर छाननी सुरू आहे। अंदाज आहे की सुमारे 40 लाख महिला अपात्र होऊ शकतात। म्हणून जर तुम्हाला निरंतर लाभ मिळवायचा असेल तर हे संपूर्ण वाचा, एकही ओळ सोडू नका, नाहीतर मग नंतर पश्चाताप करण्याशिवाय पर्याय उरणार नाही। अनेक लाडक्या बहिणींच्या मोबाईलवर पैसे जमा झाल्याचे संदेश आले आहेत, परंतु सरकारने यावेळी एक अत्यंत महत्त्वाची अट घालून ठेवली आहे। जी महिला ही एकच अट पूर्ण करेल, केवळ तिलाच 20वा आणि 21वा हप्ता म्हणजेच फेब्रुवारी आणि मार्चचा एकत्रित हप्ता मिळणार आहे। त्याचप्रमाणे पुढचे सर्व हप्तेही त्याच पात्र महिलांना मिळतील। ही नेमकी अट काय आहे? कोणत्या 12 जिल्ह्यातील महिलांच्या खात्यात आज 3,000 रुपये जमा झाले हे सर्व सविस्तर पुढे समजेल, म्हणून शेवटपर्यंत बघत रहा। फेब्रुवारीचा हप्ता मिळवण्यामध्ये हजारो महिलांना मोठ्या अडचणी आल्या, कारण अर्जांची सखोल पडताळणी सुरू असल्यानं पैसे वाटपाची प्रक्रिया तात्पुरती थांबवण्यात आली होती। फेब्रुवारीत पैसे न झाल्यानं सरकारनं एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला। आजपासूनच फेब्रुवारी आणि मार्च असे दोन्ही हप्ते एकत्रित म्हणजे 30,000 रुपये महिलांच्या खात्यात जमा केले जातील। हे डबल पेमेंट आजपासून ते 8 मार्च महिला दिनापर्यंत टप्प्याटप्प्याने सर्व महिलांच्या खात्यात जाईल। साधारण 3 ते 4 दिवसात सर्व पात्र लाडक्या बहिणींच्या खात्यात हे पैसे पोहोचतील असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः जाहीर केले आहे। जवळपास 7,000 कोटी रुपयांचा निधी महिलांच्या खात्यात वर्ग होत असताना शासनाने एक महत्त्वाची अट निश्चित केली आहे, केवळ पात्र महिलांनाच हा लाभ मिळणार। जानेवारी 2026 पर्यंत सरकारने जुन्या निकषानुसार 19 हप्ते जमा केले होते, परंतु आता एक नवीन आणि कठोर निकष लागू करण्यात आलाय। त्याच नव्या निकषाच्या आधारे आज 12 जिल्ह्यांतील महिलांच्या खात्यात 20वा आणि 21वा हप्ता जमा होण्यास सुरुवात झाली आहे। हा निकष नेमका कोणता आहे ते आता समजून घेऊया। एक मोठी आनंदाची बातमी अशी आहे की एप्रिल पासून बहिणींना दरमहा 2,100 रुपये हप्ता मिळणार असून मंत्रिमंडळ बैठकीत यावर शिक्कामोर्तब झाले आहे। या महिन्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्याचा अर्थसंकल्प सादर करताना 2,100 रुपयांच्या हप्त्याची तरतूद करून शासन निर्णय प्रसिद्ध करतील आणि एप्रिलपासून वाढीव हप्ता सुरू होईल। याच सोबत या महिन्यात तुम्हाला दुप्पट पैसे म्हणजे डबल हप्ता 3,000 रुपये पहिल्या टप्प्यात 12 जिल्ह्यातील महिलांच्या खात्यात वर्ग करण्यात आले आहेत। हे 12 जिल्हे कोणते ते पुढे सांगतोच, पण त्याआधी एक महत्त्वाची बैठक आज होणार आहे। या बैठकीत ठरवले जाणार आहे की लाडकी बहीण योजनेमुळे राज्याच्या तिजोरीवर प्रचंड ताण येतोय आणि सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतनावरही याचा परिणाम होतोय। तसेच इतर कल्याणकारी योजनांचाही निधी यात खर्ची पडतोय। लाडकी बहीण योजना महायुतीसाठी वरदान ठरली असली तरी महाराष्ट्राची आर्थिक स्थिती सध्या नाजूक आहे, हे वास्तव आहे। परंतु सरकार परिस्थितीतून मार्ग काढण्याचा प्रयत्न करत आहे। आता हप्ता मिळण्यासाठी नेमकी कोणती अट आहे ती सांगतो। तुमच्या बँक खात्यात जानेवारीचा 19वा हप्ता आलेला असणे अनिवार्य आहे। 19वा हप्ता तुमच्या खात्यात आला नसेल तर पुढचा एकही हप्ता तुम्हाला मिळणार नाही। तुम्ही योजनेतून कायमचे बाहेर पडाल। अनेक बहिणी विचारत आहेत की त्यांना मागील काही हप्ते अजूनही मिळाले नाही, तर त्यांच्यासाठी अदितीताई तटकरे यांनी काय सांगितले
ते नीट समजून घ्या. एक अट विंगीतलीच, जानेवारीचा हप्ता यायला हवा. आता दुसरी एक छोटी पण अत्यंत महत्वाची अट सांगतो. 28 फेब्रुवारी 2026 ही रेशन कार्ड ई-केवायसी ची अंतिम तारीख होती. जर तुम्ही ही केवायसी केली नसेल तर तुमचा लाभ थांबणार आहे हे लक्षात घ्या. यापूर्वी आपोआप पैसे येत होते, पण नव्या निकषांनुसार आता काही आवश्यक पावले उचलावी लागतील, तेव्हाच तुमची योजना अखंड सुरू राहील. रेशन कार्ड केवायसी करण्याची प्रक्रिया अत्यंत सोपी आहे. फक्त काही क्षणांचा अवधी पुरतो. तुम्ही जिथे राहता त्या परिसरातील कोणत्याही रेशन दुकानात जा. गावातलेच दुकान असण्याची सक्ती नाही. नोकरीनिमित्त बाहेर राहत असाल तरी जवळच्या कोणत्याही रेशन दुकानात जाऊन चालेल. तिथे गेल्यावर दुकानदाराला सांगा की रेशन केवायसी करायची आहे. दुकानदाराकडे असलेल्या 4G इपॉस मशीनवर तुमचा आधार क्रमांक सांगा. त्यानंतर मशीनवर अंगठा ठेवा आणि डोळ्यांचं स्कॅनिंग करा. अवघ्या 10 सेकंदात प्रक्रिया पूर्ण होते. इतकी साधी आणि जलद आहे ही प्रक्रिया. जर तुम्ही रेशन कार्ड केवायसी केली नाही तर 20वा, 21वा आणि त्यानंतरचे सर्व हप्ते मिळणं बंद होईल. हे नक्की लक्षात ठेवा. फेब्रुवारी मार्चचा डबल हप्ता मिळवायचा असेल तर ही केवायसी अनिवार्य आहे. एवढेच नव्हे, ही केवायसी लाडकी बहीण योजनेपुरतीच नाही तर सर्व शासकीय योजनांसाठी रेशन कार्ड ई-केवायसी आवश्यक झालीये. ती न केल्यास रॅशन कार्डमधून तुमचे नाव वगळले जाईल आणि एकदा नाव वगळले गेले की पुन्हा ते समाविष्ट करण्यासाठी किती वेळ, पैसा आणि ऊर्जा खर्ची पडते हे तुम्हाला माहीतच आहे. म्हणून उशीर न करता ई-केवायसी करा. ज्या महिलांची ई-केवायसी आधीच पूर्ण झाली होती त्यांच्या खात्यात आज 12 जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात पैसे जमा झाले आहेत. तुमच्या खात्यात ती 000 रुपये आले का? कमेंटमध्ये नक्की सांगा. ज्या महिलांना अजून सर्व हप्ते मिळाले नाहीत त्यांच्यासाठी महिला व बालकल्याण मंत्री अदितीताई तटकरे यांनी स्पष्टपणे सांगितले, जर ई-केवायसी झाली नसेल किंवा लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी चुकलेली असेल आणि ती दुरुस्त केली नसेल तर तुमचा हप्ता कायमचा बंद होईल. आता एक संपूर्ण हिशेब समजून घ्या. मार्चपर्यंत तुम्हाला एकूण 28,500 अधिक 3,000 असे 31,500 रुपये मिळायला हवेत. हे स्पष्ट करून ठेवा. तसेच ज्या महिलांनी अजून अर्ज भरला नाही त्यांच्यासाठी ही एक सुखद बातमी आहे. लवकरच नवीन शासन निर्णय होऊ शकतो आणि लाडकी बहीण योजनेचे पोर्टल पुन्हा सुरू होऊ शकते. नारी शक्ती दूत ॲप ही नव्यानं कार्यान्वित होण्याची शक्यता आहे आणि नव्यानं अर्ज भरण्याची संधी मिळू शकते. हा शासन निर्णय निघताच आम्ही लगेच माहिती देऊ. ही माहिती वेळेवर मिळवायची असेल तर आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, म्हणजे कोणतीही शासकीय योजना तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल. फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा डबल हप्ता मिळणार की नाही याबाबत अनेक माता भगिनींमध्ये संभ्रम आणि चिंता दिसून येत आहे. पण आता काळजी करण्याचे कारण नाही. शासनाकडून स्पष्ट सूचना देण्यात आल्या असून लवकरच मोठ्या प्रमाणावर पडताळणी प्रक्रिया सुरू होत आहे. सुमारे 20 लाख लाभार्थी महिलांच्या नावांची तपासणी करण्यात येणार आहे. या यादीत तुमचे नाव कायम राहावे यासाठी काही महत्त्वाचे नियम पाळणे आवश्यक आहे. अंगणवाडी सेविकांना घरोघरी जाऊन तपासणी करण्याचे आदेश देण्यात आले. 5 प्रमुख निकषानुसार पडताळणी होणार आहे. सर्वात पहिली चौकशी घरात 4 चाकी वाहन आहे का याबाबत होईल. ट्रॅक्टर वगळता इतर कोणतेही 4 चाकी वाहन तुमच्या नावावर असल्यास त्याची माहिती प्रशासनाकडे जाईल आणि अर्ज ऑनलाईन पद्धतीने रद्द होण्याची शक्यता आहे. दुसरा निकष म्हणजे मालमत्ता लाभार्थी महिलेच्या नावावर शेती प्लॉट किंवा इतर मालमत्ता आहे का याची ऑनलाईन पडताळणी केली जाईल. 7/12 उतारे त्वरित ऑनलाईन मागवता येतात, त्यामुळे माहिती लपवणे शक्य नाही. मालमत्तेची माहिती चुकीची आढळल्यास त्वरित कारवाई होऊ शकते. तिसरी चौकशी भरातील करदात्यांबाबत असेल. कुटुंबातील कोणी आयकर भरत असेल, सरकारी किंवा मोठ्या पदावर नोकरी करत असेल तर त्या महिलेला अपात्र ठरवले जाऊ शकते. चौथा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे वार्षिक उत्पन्न. जर कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयापेक्षा जास्त असेल तर लाभ मिळणार नाही. तसेच ज्या कुटुंबातील सदस्य निवृत्ती वेतन घेत आहेत किंवा इतर योजनातून दरमहा 1,500 रुपयापेक्षा जास्त लाभ घेत आहेत त्यांनाही अपात्र ठरवले जाईल. याशिवाय ज्या कुटुंबात विद्यमान किंवा माजी खासदार आमदार आहेत किंवा भारत सरकार, राज्य सरकार, महानगरपालिका, एसटी मंडळ किंवा इतर सरकारी मंडळांवर कर्मचारी आहेत त्या महिला देखील अपात्र ठरतील. रेशन कार्डाच्या आधारेही पडताळणी होणार आहे. पिवळे आणि केशरी रेशन कार्ड धारकांना तुलनेने कमी चिंता आहे. पिवळ्या कार्ड धारकांचे वार्षिक उत्पन्न अत्यल्प असते तर केशरी कार्ड धारकांचे उत्पन्न मर्यादित असते. मात्र पांढरे रेशन कार्ड असलेल्यांनी विशेष काळजी घ्यावी. त्यांनी आपले उत्पन्न प्रमाणपत्र तपासून अद्ययावत करून घ्यावे. कुटुंबातील सर्व कमावणाऱ्या सदस्यांचं एकूण उत्पन्न व्यवस्थित मोजावे आणि आवश्यक असल्यास
आर्थिक स्थितीचं योग्य दस्तावेज तयार ठेवावेत. अनेक वेळा उत्पन्न जास्त दिसते, पण वैद्यकीय खर्च, कर्जाचे हप्ते, विमा प्रीमियम यांसारखे खर्चही मोठे असतात. अशा परिस्थितीत संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधून योग्य माहिती द्यावी. घरात 4 चाकी वाहन असल्यास त्याचा प्रकार स्पष्ट करा. ते व्यावसायिक वाहन आहे का, टॅक्सी आहे का, पिवळी नंबर प्लेट आहे का, हे दाखवणं महत्वाचे आहे. जुनी आणि कमी किमतीची वाहन असल्यास त्याची माहिती द्या. तसेच वाहन तुमच्या नावावर नसल्यास संबंधित कागदपत्रे सादर करा. पुणे, मुंबई आणि नाशिक येथे पडताळणी प्रक्रिया सुरू झाली असून लवकरच इतर जिल्ह्यातही होणार आहे. त्यामुळे सर्व कागदपत्रे व्यवस्थित ठेवा. अधिकाऱ्यांना सहकार्य करा आणि योग्य माहिती द्या. नियमांमध्ये बसत असाल तर तुमचे नाव रद्द होणार नाही आणि तुम्हाला डबल हप्ता नक्की मिळेल. आता ते 12 जिल्हे कोणते आहेत जिथे 20वा आणि 21वा हप्ता वाटप झाला ते नीट समजून घ्या. सुरुवात होते पुणे विभागापासून, जिथे नेहमीच आघाडीवर असणारे सातारा आणि सांगली या 2 जिल्ह्यांना डबल हप्त्याचे वाटप सुरू झाले आहे. नाशिक विभागात 5 जिल्हे येतात. नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव आणि अहिल्यादेवीनगर. यांपैकी धुळे आणि नंदुरबार या 2 जिल्ह्यात 20वा हप्ता वितरित झाला आहे. नागपूर विभाग म्हणजेच विदर्भातील 6 जिल्ह्यांपैकी वर्धा आणि भंडारा या 2 जिल्ह्यातील महिलांच्या खात्यात 20वा आणि 21वा हप्ता जमा होत आहे. कोकण विभागात मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी असे 7 जिल्हे येतात. यांपैकी मुंबई उपनगर आणि ठाणे या 2 जिल्ह्यात पैसे जमा होत आहेत. मराठवाड्यातील म्हणजे छत्रपती संभाजीनगर विभागातील 8 जिल्ह्यांपैकी छत्रपती संभाजीनगर, बीड, जालना, धाराशिव, लातूर, नांदेड, हिंगोली आणि परभणी या 2 जिल्ह्यांना पहिल्या टप्प्यात 20वा हप्ता वाटप होत आहे. तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून हा व्हिडिओ बघत आहात कमेंटमध्ये तुमच्या जिल्ह्याचे नाव नक्की लिहा. याशिवाय एक आणखी महत्त्वाची योजना सध्या सुरू आहे, घरकुल योजना. ज्यांच्याकडे स्वतःचे हक्काचे घर नाही त्यांनी या योजनेचा जरूर लाभ घ्यावा. महाराष्ट्र सरकारकडून 1,20,000 रुपये आणि पीएम आवास योजनेतून 2.5 लाख रुपये असे एकत्रित 3,70,000 रुपये मिळतात. हे पैसे कसे मिळवायचे याची सविस्तर माहिती लवकरच येईल. त्यासाठी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या एका नवीन माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. धन्यवाद.